बातम्या युद्धाच्या परिणामांच्या आहेत। इराण इस्रायल युद्ध सुरू आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधन टंचाई तयार झाली आहे आणि कारण इराण लागत असलेल्या हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणारी पेट्रोल, डिझेल आणि गॅसची वाहतूक ठप्प झाली आहे। इराणने काही तेलवाहू जहाजांवर हल्ले केले, त्यामुळे आखाती देशातून होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला। पण या युद्धजन्य स्थितीत सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाची कसोटी लागली होती, कारण देशामध्ये इंधन तुटवडा निर्माण व्हायची भीती व्यक्त केली जात होती। पण भारताची नीती यशस्वी ठरलेली आहे। इराणशी असलेल्या संबंधांमुळेच भारताच्या तेलवाहू जहाजांना हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून वाहतुकीची परवानगी मिळाली। अत्यंत स्फोटक परिस्थितीत सुद्धा भारताची 8 तेलवाहू जहाजे भारतात परतली। या युद्धाच्या प्रसंगामध्ये केंद्र सरकारने समतोल राखला आणि देशहिताला प्राधान्य दिलं। देशामध्ये इंधनाचा तुटवडा तयार होणार नाही याची खबरदारी घेतली। इराणशी नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणच्या नेतृत्वाशी संवाद साधला आणि भारतीय नागरिकांची सुरक्षितता, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबद्दल चर्चा केली। त्याचबरोबर प्रादेशिक शांततेवरही भर दिला। त्यामुळे इराणने युद्धाच्या काळात सुद्धा भारताच्या तेलवाहू जहाजांना हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून जायची मुभा दिली। इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या तेलवाहू जहाजांना हॉर्मुझमधून वाहतुकीला बंदी घातली आहे आणि त्याचा फटका आता या दोन्ही देशांच्या जहाजांना बसलाय। पण भारताच्या परराष्ट्र धोरणामुळे भारतामध्ये इंधन टंचाई तयार झाली नाही। हॉर्मुझमधून भारतामध्ये परतलेले गॅस टँकर शिवालिक, जगलाडकी, नंदादेवी। आपण पाहतोय की हॉर्मुझ ही जी स्ट्रेट आहे त्यातनं कोणते कोणते आलेले आहेत। शिवालिक एक आलेलं आहे, शिवालिक नंतर अजून एक जहाज आलेलं आहे। एकूण 8 जहाज होती। शिवालिक नंतर जगलाडकी नावाचं एक तेलवाहू जहाज आहे, ते सुद्धा पार झालं आणि त्यानंतर नंदादेवी हे सुद्धा जहाज या हॉर्मुझच्या खाडीतनं पार झालं। इराणने त्यांच्यावर निर्बंध घातले नाहीत। त्याचबरोबर जगवसंत या नावाचं सुद्धा एक तेलवाहू जहाज पार झालं। पाईन गॅस या नावाचंही एक जहाज या हॉर्मुझमधनं आता आलेलं आहे। तसंच ग्रीन सानवी हे सुद्धा 8वं जहाज इथून पार झालेलं आहे। BWELM त्याचबरोबर PWTYR अशी एकूण 8 जहाजं पार झाली आहेत।